नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत रंजक विषयावर बोलणार आहोत. आपल्या घरातल्या लाडक्या पण अनेकदा गोंधळात टाकणाऱ्या मांजरी नक्की असं का वागतात, त्यांच्या या प्रत्येक हावभावामध्ये दडलेलं विज्ञान आणि त्यांच्या मूळ प्रवृत्ती आज आपण उलगडून बघणार आहोत. म्हणजे विचार करा, अगदी शांत गोंडस वाटणारी मांजर अचानक एखाद्या कपड्यात का लपते, किंवा पडलेल्या एखाद्या साध्या खेळण्यावर वाघासारखी झेप का घेते. हे सगळं खूप मजेशीर वाटतं ना, पण यामागे हजारो वर्षांची वन्य प्रवृत्ती आहे, जी आजच्या आधुनिक घरांमधील लिव्हिंग रूममध्येही तशीच जिवंत आहे. हे कसं होतं तेच आज आपल्याला समजून घ्यायचंय. तर सगळ्यात आधी बघूया घरातील मांजरींमधील वन्य प्रवृत्ती. मांजरींना खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या ह्या प्राचीन प्रवृत्तींकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे दोन वेगळे स्वभाव बघा. कुत्र्यांचा विचार केला तर ते जन्मजात माणसांना खुश करणारे आणि आपल्यावर अवलंबून असणारे प्राणी आहेत. पण मांजरींचं तसं नसतं. त्या अतिशय स्वतंत्र असतात. त्यांना माणसांना खुश करण्यापेक्षा स्वतःची सुरक्षितता आणि स्वतःचा आराम या गोष्टींचीच सर्वात जास्त काळजी असते. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण अनेकदा हे विसरून जातो की हजारो वर्षांपूर्वी हेच प्राणी जंगलात एकटे शिकार करायचे आणि स्वतःच्या हद्दीचं रक्षण करायचे. आज घरात मऊ गादीवर जरी ते आरामात झोपलेले असले तरी ती जंगलातली सतर्कता आणि ते शिकारीचे गुण आजही त्यांच्यात अगदी तशाच प्रकारे जिवंत आहेत. आता वळूया त्यांच्या नैसर्गिक शिकारी पद्धतीकडे. हा वन्य वारसा त्यांच्या खेळण्यातून कसा दिसून येतो हे बघणं खरंच रंजक आहे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी मांजर तिच्या खेळण्यावर उडी मारते तेव्हा ती फक्त खेळत नसते. खऱ्या अर्थाने ती निसर्गाने दिलेला हंटिंग म्हणजेच शिकारीचा प्रोग्राम अंमलात आणत असते. हा त्यांचा केवळ खेळ नसून त्यांच्या पूर्वजांकडून आलेली सर्वात प्रबळ अशी जगण्याची पद्धत आहे. आणि ही प्रक्रिया बघा. आधी एका जागी बसून शांतपणे निरीक्षण करायचं, मग पावलांचा आवाज न करता हळूहळू जवळ जायचं आणि अचूक वेळ साधून थेट झेप घ्यायची. एका साध्या खेळण्याची शिकार करतानाही मांजरी हेच शतकानुशतके जुने तंत्र अत्यंत काटेकोरपणे पाळतात. यानंतरचा भाग येतो तो म्हणजे स्वतःचा भाग निश्चित करणे आणि सुरक्षितता. कारण निसर्गात टिकून राहायचं असेल तर फक्त शिकार करणं पुरेसं नसतं, तर आपल्या क्षेत्रावर नियंत्रण ठेवणंही तितकंच महत्त्वाचं असतं. घरातल्या महागड्या सोफ्यावर मांजरीने ओरखडे काढले की साहजिकच खूप राग येतो. पण मांजरीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर स्वतःची जागा सुरक्षित वाटावी आणि आपलं क्षेत्र ठरवता यावं यासाठी हे ओरखडे काढणं त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. म्हणूनच इथं आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. वस्तूंवर ओरखडे काढणे किंवा स्वतःची जागा निश्चित करणे हे काही चुकीचं वागणं नाहीये किंवा त्यातून कोणताही खोडसाळपणा दाखवायचा नसतो. तर तो स्वतःची जागा सुरक्षित करण्याचा त्यांचा एक अत्यंत सखोल असा जैविक मार्ग आहे. आणि याच सुरक्षितेच्या भावनेतून मांजरी सतत कपाटांसारख्या बंदिस्त किंवा खिडक्यांसारख्या उंच जागा शोधत असतात. कारण त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार त्यांना अशा जागेची गरज असते जिथून पूर्ण आजूबाजूला नजर ठेवता येईल आणि काही धोका वाटल्यास तिथून लगेच पळून जाण्याचा मार्ग मोकळा असेल. आता बघूया माणसांचा विचार विरुद्ध मांजरींची प्रवृत्ती. कारण मांजरींचं वागणं समजून घेताना सगळ्यात मोठा अडथळा आपली मानवी विचार करण्याची पद्धतच असते. हे दोन विचार पूर्णपणे वेगळे आहेत. आपण माणसं जगाकडे भावना, तर्क आणि भविष्याचं नियोजन या दृष्टिकोनातून बघतो. पण मांजरींचं जग पूर्णपणे वर्तमान काळावर चालतं. आत्ता, या क्षणी सुरक्षित आहे का आणि आराम आहे का एवढाच विचार करून त्यांचे निर्णय घेतले जातात. बऱ्याचदा असं वाटतं ना की मांजर खूप ॲटिट्यूड दाखवते किंवा मुद्दाम आपल्याकडे दुर्लक्ष करते, पण प्रत्यक्षात असं काहीही नसतं. मांजरींमध्ये कोणताही ॲटिट्यूड नसतो. ती मांजर त्या क्षणी केवळ आणि केवळ स्वतःच्या आरामाला प्राधान्य देत असते आणि आजूबाजूच्या सुरक्षिततेचा अंदाज घेत असते, बस एवढंच. मांजरीसोबत छान नातं तयार करायचं असेल तर हा विश्वासाचा धागा समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर मांजरीला असुरक्षित वाटलं तर ती दूर जाते. त्यामुळे तिला स्वतःहून सुरक्षितेचा अंदाज घेऊ देणं आवश्यक असतं. जेव्हा तिला पूर्ण विश्वास वाटतो तेव्हा ती स्वतःहून नैसर्गिकरित्या जवळ येते. तर मग विचार करा, जर आपण मांजरींच्या वागण्याला मानवी भावनांचा चष्मा लावून बघायचं थांबवलं तर मानव आणि मांजरीमधील हे नातं खऱ्या अर्थाने किती घट्ट होऊ शकेल
त्यांच्या या वन्य प्रवृत्तींचा आदर करायला शिकलो तर एक अत्यंत अनोखी आणि विश्वासाची मैत्री नक्कीच निर्माण होऊ शकते.